गेल्या 3-4 दिवसापासून माझा कान खूप दुखत होता, पण मी काही इग्नोर करत होते त्याला. आणि मग नंतर सकाळी आज उठल्यापासून कान एवढा दुखायला लागला की हॉस्पिटलला जावंच लागलं. तर झालं असं, आधी यांचा डब्बा बनवायला घेतला, पण कानाचं दुखणं काही थांबाना, सहन होत नव्हतं. मग यांनी सुट्टी घेतली आणि आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये. जायच्या आधी काही कामं आवरून घेतली आणि मग हॉस्पिटलला जायला निघालो. मी विचार करत होते की थोड्या वेळात बरं होईल, पण मग नंतर वाटलं की नाही, आता डॉक्टरकडे गेल्याशिवाय काही पर्याय नाही. आणि हेल्थचा विषय आला की कसं जास्त काय त्याला इग्नोर करू नये. मग आम्ही गेलो ENT डॉक्टरकडे. हॉस्पिटलमध्ये गर्दी तर फार होती, पण लवकर नंबर लागून गेला आणि डॉक्टरांची भेट झाल्यावर काही सिव्हिअर निघालं नाही, त्यामुळे मनाला फार शांती वाटली. आणि मग डॉक्टरांनी काही मेडिसिन दिली आणि काही रिस्ट्रिक्शन सांगितले. खरंच कधी कधी काही गोष्टी वेळेत दाखवलेल्या खूप बऱ्या असतात. मग घरी आल्यावर स्वयंपाक बनवला, सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं आणि अर्णवने आणि त्याच्या काकांनी अशी पपई कापून खाल्ली, मम्मीने पाठवली. त्यानंतर मी माझी मेडिसिन घेतली, पण ऑफिसच्या कामामुळे आराम काही झाला नाही, पण मेडिसिनमुळे बराच आराम पडला. मग संध्याकाळी छान दिवाबत्ती केली आणि बाहेर एक छोटासा वॉक घेऊन आले. दिवसभर आज धावपळ झाली, पण शेवटी असं शांत वेळ मिळालं की खूप हलका आणि रिलॅक्स वाटतं. आणि तुम्ही तुमच्या सिम्पटमला असं इग्नोर करता का, मला कमेंट करून नक्की सांगा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.